गरुड गमन तव चरण कमल मिह मन तिलक मम नित्यं गरुड गमन तव चरण कमल मिह मन तिलक मम नित्यं मन तिलक मम नित्यं मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव जन जनयन विधि नमुचि हरण मुख विपुल विनुत पद पदन जन जनयन विधि नमुचि हरण मुख विपुल विनुत पद पदन विपुल विनुत पद पदन मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम भुजग चलन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी भुजग चलन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी जनन मरण भयहारी मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव चक्रधर दुष्ट दैत्य हर सर्वलोक शरण चक्रधर दुष्ट दैत्य सर्वलोक शरण मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम अगणित गुणगण अशरण शरण विकलित सुरवि पुजार अगणित गुणगण अशरण शरण विकलित सुरवि पुजार विकलित सुरवि पुजार मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव सत्यवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थं सत्यवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थं पाहि भारती तीर्थं मम तापम गुरुदेव 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 मम तापम गुरु तापम गुरु तापम गुरुदेव या विष्णू सहस्रनामामध्ये स्मरण या गोष्टीला खूप मोठं महत्व आहे. आपल्याकडे तो श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. आकाशामधून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब हा जल, नदी, नाली, ओढे या सगळ्यामध्ये एकत्र होऊन तो शेवटी अंती त्या सागराला जाऊन जसा मिळतो तसा जन्माला आलेला प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश म्हणून जन्माला आलेला आहे. म्हणून ममै वांशो जीव लोके जीवभूत सनातन. तर आपण सगळे जण अंश आहोत. कोणाचे? परमात्म्याचे. परमात्मा कोण आहे? अंशी आहे. ज्याचे आम्ही अंश आहोत तो गोविंद आहे, तो नारायण आहे की ज्याचा आम्ही अंश आहोत. म्हणून आज ना उद्या कितीही जन्म जरी झाले आमचे तरी एक जन्म प्रत्येकाच्या जीवाला असा मिळणार आहे की त्या वेळेला हा जीवात्मा त्या परमात्म्यामध्ये
हा आत्मा त्या परमात्म्यामध्ये एक रूप होऊन जाणार आहे. जसा हा आकाशातून पडलेला थेंब जसा पुन्हा सागराला जाऊन मिळतो, तसंच हा जीवात्मा सुद्धा अनंत योनीमध्ये प्रवास करत 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 जन्म घेत 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 शेवटी तो त्या गोविंद पदापर्यंत जाऊन पोहोचतो. पण हे होत असताना जेव्हा आम्हाला मानवाचा जन्म भगवंताने दिलाय, तेव्हा आम्ही त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. आणि या कलियुगामध्ये हरेर नाम हरेर नामैव केवलम कलम नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. या कलियुगामध्ये जर का तुम्हाला तरुण जायचं असेल आणि लवकर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामा इतकं मोठं साधनच नाही. या कलियुगामध्ये सर्वात जास्ती महत्व नामाला आहे. म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणणं ही एक मोठी नाम उपासना आहे असं समजा, मोठी नाम उपासना आहे. आणि ती आपल्याकडनं या कलियुगामध्ये जर का घडली तर आपल्याला निश्चितपणे भगवान विष्णू हे प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जी संध्या करतो त्या संध्येमध्ये सुद्धा पहिलं नाव केशवाय नमः याच्याने सुरुवात होते संध्येची. केशव या नावामध्ये असा अर्थ आहे की केशव नाव हे अत्यंत भगवंताचं प्रिय असं नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये आलेलं आहे केशव नाव. केशव नावाचा अर्थ याच्यामध्ये असा दिलेला आहे, केशी नावाच्या दैत्याचा वध करणारा केशव किंवा केश म्हणजे केश कलाप धारण करणारा, त्याचे मोठे केस आहेत तो. पण असं जर का आपण सगुण रूपामध्ये बघितलं भगवंताला तर तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. तुम्ही केस ज्याचे लांब आहेत त्याला केशव जर का म्हटलं तर ते सगुण रूप झालं. निर्गुण रूप कसं आहे तर जसं देहावरती आपलाच देह आहे, पण आपल्याच देहावरती देह सचित नाही केले आपल्या सगळ्यांचा देह, पण अशा देहावरती सुद्धा अचेतन केस अचेतन नख आपल्याच देहावरती आहेत की नाही, की जी कापली असता जी कट केली असता आम्हाला दुःख होत नाही, समज त्या कापून टाकतो. म्हणजे जड आणि चेतन असा आपला देह आहे. म्हणून जड आणि चेतन या दोघांनाही धारण करणारा जो आहे ना तो केशव आहे. म्हणून केशवाय नमः पहिली सुरुवात आहे. आपल्या ज्या महाराष्ट्रामधलं जे विष्णू दैवत आहे पांडुरंग विठ्ठल, या विठ्ठलांचं सुद्धा मूळ जे नाव आहे ते केशव आहे बरं का. मूळ जे नाव आहे ते केशव आहे. आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं मूळ नाव केशव आहे आणि महाराष्ट्रातलं प्रसिद्ध विठ्ठल या नावाने ते प्रसिद्ध सर्वत्र झालेले आहे. हेच विठ्ठल राम आहे, हेच विठ्ठल कृष्ण आहे, हेच विठ्ठल केशव आहे, हेच विठ्ठल हरी आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या पाठीशी राम कृष्ण हरी असा तो पूर्ण मंत्र तयार झाला, तो विठ्ठलाचा मंत्र तयार झाला. म्हणजे राम कृष्ण हरी म्हटलं, विठ्ठल विठ्ठल म्हटलं म्हणजे कुठलं तरी वेगळं नाव म्हटलं असं त्याचा अर्थ नाहीये. राम कृष्ण हरी म्हणजेच विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजेच केशव म्हणजेच विष्णू, एकच आहे. या रामनामाचाच उच्चारण म्हणजेच विठ्ठल विठ्ठल आहे, इतकं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे सगळे वारकरी रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग याचं जप करत असतात. आणि म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये तुम्ही म्हणाल की 1000 नावं म्हणण्याचं काय कारण आहे. मग एकच जर का परमेश्वर असेल तर मग एवढी 1000 नावं का म्हणायची, एक नाव म्हणायचं. समजा या संपूर्ण 1000 नावामध्ये आम्ही फक्त राम 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 म्हटलं तर काय हरकत आहे. मग द्यायची कशाला एवढी भीष्मांनी नावं. भीष्माचार्यांना जर का युधिष्ठिराने प्रश्न विचारला होता की कोणत्या देवाचं मी नाव घेऊ, कोणत्या देवाची उपासना करू, किंचपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. एकाच नावाने उद्धार होतोय, नमो नारायण हा मंत्र देऊन टाकला असता भीष्माचार्यांनी अर्जुनाला आणि त्या युधिष्ठिराला, झाला असता उद्धार. 1000 नावं सांगण्याचं कारण काय. तर हा जो परमात्मा आहे हा अनंत रूपांमध्ये अनंत रंगांमध्ये हा नटलेला आहे.
आणि माणसाला आहे ना एकच नाव सांगितलं, राम तुला तुम्हाला नाव दिलं आणि या राम नामाच्या 10 माळा करा असं जर का सांगितलं म्हणजे 1000 वेळेला होईल की नाही? पहिली माळ अगदी व्यवस्थित होईल, दुसऱ्या माळ्याला थोडा कंटाळ येईल, तिसऱ्या माळ्याला अजून कंटाळ येईल, चौथी माळ पाचवी माळ तर झोपेतच होईल एक नाव दिलं तर. मग पेक्षा विष्णुर्वशक्तारो भूतभव्य भवप्रभू 1000 कंटाळा नाही येणार आपल्याला. 108 श्लोक वरून पुस्तक बघायचं काम नाही. हा सगळा विचार सायकोलॉजिकल भक्तांचा विचार या भीष्माचार्यांनी केला आणि म्हणून युधिष्ठिराला ही 1000 नावं दिली. आणि व्हरायटी वृक्ष जसे तुम्ही फिरायला जरी गेलात बागेमध्ये एकाच टाईप मध्ये सगळे जर का निसर्ग तुम्ही बघायला लागला तर तुम्हाला ते कल्पना करा. आमचे ज्योतिषाचे मित्र आहेत आमचे, ते म्हणतात की कायम शुक्र आहे या जगामध्ये नवग्रहांमधला म्हणून व्हरायटी आहे. नाहीतर जर का शुक्र काम करत नसता या जगामध्ये ग्रहांमधला तर म्हटले सगळे बँडवालेच दिसले असते. रस्ते सगळे एकच. आम्ही बाहेर पडलो तर आम्हाला वेगवेगळ्या रंगाचे कपडे दिसत आहेत, वेगवेगळे चेहरे दिसत आहेत, वेगवेगळी रूप दिसत आहेत. ही सगळी व्हरायटी आहे म्हणून सगळं आहे. एकसारखे सगळे जर का असते तर कसं झालं असतं कल्पना करा. ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी ज्याच्यामध्ये आपल्याला मिळते ते म्हणजे विष्णूची 1000 नावं, विष्णू सहस्रनाम. म्हणून 1000 नावांना महत्व आहे. वेगवेगळी नावं घेतली त्याचीच ती नावं आहेत, कोणाची दुसऱ्याची नाहीये, त्याचीच ती नावं आहेत. आणि 1000 नावं म्हणताना ना आपल्याला थकवा येत नाही बघा. कारण टार्गेट असतं आपल्याला 108 श्लोक पूर्ण करायचं. पण तुम्ही एक नाव घ्या आणि त्याच्या 10 माळा करायच्या, हे टार्गेट लावा, कंटाळा येणारच. म्हणून 1000 नावं म्हणायची म्हणजेच विष्णू सहस्रनाम रोज म्हणायचं, हा त्याचा अर्थ होतो. या विष्णू सहस्रनामावरती शंकराचार्यांनी भाष्य केलं. सगळ्यात पहिलं भाष्य जे आहे या विष्णू सहस्रनामावरती ते शंकराचार्यांनी केलेलं बरं का. कारण विष्णू सहस्रनामावरती भाष्य नव्हतंच. भीष्माचार्यांनी सांगितल्यानंतर त्याच्यावर कोणी भाष्य केलेलं नव्हतं. जेव्हा शंकराचार्य कालाडीला जन्म झाल्यानंतर जेव्हा नर्मदा किनारी गेले त्यावेळेला गोविंद नावाचे यती तिथे त्यांना भेटले, गुरु म्हणून. आणि तिथे त्यांनी त्या गुरुनी आज्ञा केली, गुरूंनी की बाबा रे तू आता आलेलाच आहेस माझ्याकडे, शिकता शिकता तू एक काम कर, विष्णू सहस्रनाम नामावरती तू भाष्य लिह. ते म्हणाले, आता शंकराचार्य काय म्हणाले की विष्णू सहस्रनाम किरकोळ आहे, ते कधी लिहिता येईल आपल्याला भाष्य त्याच्यावरती. आधी उपनिषद किंवा दुसऱ्या ब्रह्मसूत्र ह्याच्यावरती मी भाष्य लिहितो. म्हणून मग ते म्हणले ठीक आहे, आता गुरूंची आज्ञा म्हणून ते सकाळी उठायचे, पहाटे उठले आणि त्या कोणी बरोबर जे कोणी विद्यार्थी होते त्यांना त्यांनी सांगितलं, जा रे बाबा ते ईशावास्य उपनिषद घेऊन ये बाबा, त्याच्यावर मी आता भाष्य लिहायला सुरुवात करतो. म्हणून तो शिष्य पळत पळत गेला आणि ती फडक्यात बांधलेली पोथी त्यांनी घेतली आणि इथे येऊन परत आला. आचार्यांनी पोथी घेतली, उघडली तर ते जर ईशावास्य उपनिषद नाही, विष्णू सहस्रनाम. अरे त्याला म्हटले की तुला काय आणायला सांगितलंय, ईशा उपनिषद घेऊन ये, मला त्याच्यावर भाष्य द्यायचं, तू हे विष्णू सहस्रनाम म्हणून ठेवलंय. बांधली पोथी घेऊन दिली, जा घेऊन ये. परत आणायला गेला, परत पोथी विष्णू सहस्रनामाची. बरं ठीक आहे म्हटलं, आज आपलं काम होत नाही, तुला कळत नाही, मी सुद्धा आणून ठेवतो, मग माझं काम होईल. ज्यांनी विष्णू सहस्रनामाची पोथी नाही, दुसऱ्या दिवशी उपनिषदाची पोथी स्वतः घेऊन आले, पहाटे उठून जाऊन, आणि विष्णू सहस्रनाम त्याच्या ऐवजी त्यांनी ते उपनिषदावरती भाष्य लिहिलं. आणि सकाळच्या वेळेला रोज थोडं थोडं लिहायचं, लिहिलं की ते झाकून ठेवलं. आता दुसऱ्या दिवशी पाठायला बसायचं. रात्री चमत्कार काय झाला की त्यांनी लिहिलं होतं उपनिषदावर भाष्य, दुसऱ्या दिवशी सकाळी पोथी फडकं उचलून बघतायत, सुरुवात विष्णू वचककार त्याच्यावरचं भाष्य सुरू झालं. लिहिलं होतं यांनी उपनिषदावरती, झालं भाष्य पहिल्या श्लोकावरती विष्णू. मग त्यांना लक्षात आलं की विष्णू सहस्रनामावरती भाष्य लिही ही गोविंदाची आज्ञा आहे, विष्णूंची आज्ञा आहे, मला आधी ते काम केलं पाहिजे. म्हणून या विष्णू सहस्रनामावरती भाष्य आचार्यांनी दिली. आणि म्हणून आचार्य ठामपणे आपल्याला सांगतात, आयुष्याचं कल्याण फक्त 2च गोष्टीमध्ये, काहीही जास्ती करायला जाऊ नका. गेयम गीता नाम सहस्रम
ध्येयम श्रीपती, त्या श्रीपती विष्णूंचं ध्यान करा. ध्येयम श्रीपती रूपमजस्रम. आणि नेयम चित्तम, हे चित्त आहे ना सतत सत्संगात ठेवा. जे आता गोपाळावरती आणि सुधाकारांनी घडवून आणलेला आहे सत्संग, असा सत्संग. मी असं म्हणेन की शिंगऱ्यांनी सगळं असं एकत्र यावं आणि असा सत्संग वारंवार लोकांना घडवावा, असं मी म्हणेन. किती छान पवित्र जागा, कुठलाही डिस्टर्बन्स नाही, कोणी आपल्याला काही आवाज नाही, कुठले बाहेर किती आवाज चालू आहे, आपल्याला इथे कुठल्यावर इतकी भक्तिभावपूर्ण जागा आहे, याची इतका आनंद नाही दुसरा. मला तर इथे बसल्यानंतर या फोटोमधून काय काय सांगून काय काय नको इतक्या कल्पना येत आहेत. इतकं ही पवित्र आणि माहित नाही. आवडत आहे म्हणूनच माझं म्हणणं आहे की सगळ्या शिंगऱ्यांनी त्यानिमित्ताने एकत्र या सगळ्यांनी. आणि बघा आता विश्व हिंदू परिषदेच्या तर्फे काय ते विराट हिंदू संमेलन चालू आहे आणि आपल्या संघाच्या सरसंघचालकांनी आता जे आम्हाला 5 विषय दिलेले आहेत त्याच्यातला पहिला आहे कुटुंब प्रबोधन. आणि त्या कुटुंब प्रबोधनामध्ये सगळेजण विश्व हिंदू परिषद आणि RSS वाले, माझी सुद्धा 2-3 दिनी व्याख्यानं झाली, तिची पण झाली, त्याची पण झाली आहे. आम्ही सगळीकडे हा विषय मांडतोय, पंच परिवर्तन असा विषय आहे. त्यातला पहिला विषय आहे कुटुंब प्रबोधन. त्या कुटुंब प्रबोधनामध्ये सर्वानुमते हा विषय सांगितला जातोय की कुटुंबामध्ये सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी घरामध्ये काहीतरी उपासना, काहीतरी सत्संग हा आयोजित करा म्हणून सगळ्यांना सांगितलं जातंय. मला वाटतं पंचपरिवर्तन आत्ता आणलं संघाने आणि विश्व हिंदू परिषदेने, आणि त्या पंचपरिवर्तनामधलं पहिलं कुटुंब प्रबोधन हे सुधाताई आणि गोपाळराव यांनी घेतलं मनावरती. आणि पहिलं त्यांनी हे सगळं शिंगऱ्यांना कुटुंब प्रबोधन घडवून आणलं. मला सांगा, सगळ्यांच्या मनामध्ये आज वासुदेवाची उपासना आहे, सगळ्यांच्या डोळ्यासमोर विष्णू सहस्रनाम आहे, सगळ्यांच्या डोळ्यासमोर आता भगवंताचं भजन आहे. याशिवाय दुसरा यज्ञ कुठला मोठा असतो मला सांगा. आणि या कलियुगामध्ये बाकीच्या यज्ञांपेक्षा नामयज्ञ हाच श्रेष्ठ आहे आणि सत्संग श्रेष्ठ आहे. शंकराचार्य तेच सांगतात, ध्येयम श्रीपती रूपमजत्रम नेयम सज्जन संगे चित्तम. हा सत्संग सातत्याने तुमच्या एवढी वास्तू आहे, घर आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. वारंवार सगळ्या शिंगऱ्यांना मी असं म्हणेन की सगळ्यांनी एकत्र यावं आणि वारंवार सत्संग व्हावा, वेगवेगळ्या विषयांवर व्हावं आणि त्यातून आपला समाज प्रबोधन होणं, कुटुंब प्रबोधन होणं, एकत्र घट्ट राहणं. कारण आता काळाची गरज आहे की आपण सगळ्या हिंदूंनी नव्हे कुटुंबांनी सुद्धा एकमेकांना धरून राहण्याचा हा काळ आहे. आता आखाती देशामध्ये काय चाललेलं आहे, मिडल ईस्ट मध्ये आपण सगळं बघतोय परिस्थिती. आणि ते जर का सगळीकडे फिरत राहिलं असं आणि काही सांगता येत नाही तर अशा वेळेला आम्हाला तारणहार कोण आहे भगवंताशिवाय, मला सांगा कोण. कोरोनामध्ये लोकांना देवाची आठवण झाली. कोरोना ज्यावेळेस होता त्यावेळेला लॉकडाऊन होतं, त्यावेळेला संध्याकाळी 10:30 वाजता आमच्या सरकारनगरमध्ये घरोघरी रामरक्षा ऐकायला यायची. आता रामरक्षेबद्दल र सुद्धा ऐकायला येत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळेस लोक ऑनलाईन गुगल मीट, झूम मीटची लिंक तयार करायचे, 6 वाजता सगळ्यांना पाठवायचे. अमेरिकेत बसलेली मुलं आई वडिलांबरोबर रामरक्षा म्हणायचे संध्याकाळी. म्हणजे लोकांना याच्यामध्ये महत्व आहे, माहिती आहे की यांनी आपल्याला आपण एकत्र येऊ, यांनी आपलं घर बांधलं जाईल, यांनी एकमेकांना धैर्य मिळेल, हे त्या कुटुंब प्रबोधनामध्ये आहे. अशा सत्संगांनी त्या गोष्टी आपोआप घडतात, मला एवढंच सांगायचं. आणि म्हणून परमेश्वराची ही इच्छा आहे की तुमच्या सगळ्या कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणावं आणि पुन्हा एकदा इथे काहीतरी एक असं सत्संग व्हावा, ही त्यांची इच्छा म्हणून हे सगळं घडवतं. तुमच्या कोणाच्या इच्छेने होत नाहीये, इच्छा त्यांची आहे. आणि त्याशिवाय इतका आनंद येणार नाही. आम्ही काय आनंद निर्माण करू शकतो, आमच्याकडे आहे काय? कोणाचा तरी आशीर्वाद पाठी असे असल्याशिवाय काही होत नाही हो या जगामध्ये. मला तर नक्कीच त्याची खात्री आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नेयम सज्जन, त्याकरता सत्संग सातत्याने पाहिजे. आणि म्हणून शंकराचार्यांनी भाष्य केलं. तुम्हाला सांगू, तुकाराम महाराजांनी विष्णू सहस्रनामाला काय महत्व आहे ह्याच्या इतकं तुम्हाला दृष्टांत कुठला
नाही. तुकाराम महाराजांची परिस्थिती कशी होती तुम्हाला माहिती आहे. अहो शिवाजी महाराजांनी त्यांना सगळा नजराना पाठवला, ताटावरून सोनं नाणं सगळं पाठवलं आणि ते देऊन टाकलं. शेत राखायला ठेवलं तुकाराम महाराजांना आणि त्यांनी शेतामध्ये भरपूर धान्य आलं म्हणून गाड्या भरून त्यांच्याकडे पाठवलं, तेही त्यांनी वाटून टाकलं. कोणी ऊसाची मुळी पोरांना पाहिजे म्हणून खांद्यात हातात घेतली, घरी येताना सगळे देतच आले, घरी येताना एकही ऊस शिल्लक राहिला नाही. असं त्यांचं जीवन. त्यांना पण मुलं होती, मुली होत्या, बायको होती, संसार होता, सगळं होतं. त्या तुकाराम महाराजांच्या मुलीचं लग्न झालं. आता त्यावेळेस काय पद्धत होती की मुलीचं लग्न झाल्यानंतर जावई जे आहेत त्या जावयाचं पूजन करून त्यांना हुंडा देण्याची पद्धत होती पूर्वीकडे. वरदक्षिणा देण्याची पद्धत तेव्हापासून आहे, त्याच्या आधीपासूनच आहे. तर मग आता ह्यांच्याकडे काही नाही, लग्न तर झालं, जावई तर समोर आहे, जावयाला हुंडा म्हणून काय द्यायचं, जावयाला काय देऊ शकतो हे तुकाराम महाराज त्यांच्या, तुम्ही कल्पना करा तुकाराम महाराजांचा चित्रपट डोळ्यासमोर आला तर तुम्हाला लक्षात येईल. मी सांगण्यापेक्षा तुम्ही ती तुकाराम महाराजांना मूर्ती डोळ्यासमोर आला. हळूहळू आतमध्ये चालत गेले आणि आतमध्ये स्वतःच्या हाताने लिहिलेलं विष्णू सहस्त्रनाम, स्वतःच्या हाताने लिहिलेलं, ती पोथी बांधून ठेवली होती पंचामध्ये. थर हात कापत आतून बाहेर आले आणि जावयांसमोर ठेवलं, बाळा मी तुला हुंडा म्हणून आता विष्णू सहस्त्रनाम देतोय, याच्यापेक्षा माझ्याकडे काही नाही. तो म्हटला हे तुम्ही देता हे मी घेऊन काय करू. ते म्हणले तुला हे या जन्मात नाही, जन्मोजन्मी तारणारी हुंडा मी तुला देतोय. या तुकाराम महाराजांनी हुंडा म्हणून विष्णू सहस्त्रनाम स्वतःच लिहिलेलं आहे त्याच्या हातात. काय विष्णू सहस्त्रनामाला महत्व असेल. आपल्याला या सगळ्या गोष्टींचं महत्व लक्षात आल्याशिवाय आपलं आकर्षण त्याच्याकडे होणार नाही. म्हणून आपण या संतांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचं कल्याण कशामध्ये झालंय, नारायणाच्या नावामध्येच झालेलं आहे. आणि म्हणून या तुकाराम महाराजांनी स्वतःची उपासना असलेलं विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आपल्या जावयाला दिलं. हा मोठा आदर्श आपल्या महाराष्ट्रामध्ये या तुकाराम महाराजांनी ठेवलेला आहे. नामदेव महाराजांचा एकादशीचा बघायची तुम्हाला गोष्ट सांगितली आणि तेच तुकाराम महाराज एकादशीच्या बाबतीत काय म्हटले ही मी तुम्हाला सांगितलं. तर या दृष्टीने तुम्ही या सगळ्या सहस्त्रनामांचा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही त्यांना शरण जा. आता या विष्णू सहस्त्रनामामध्ये एक विशिष्ट जे काही श्लोक आहेत त्या श्लोकांचा आपण थोडासा विचार करूया. आपल्या अडी अडचणींकरता आपण कोणकोणते श्लोक त्यातले घेऊ शकतो. तर त्यातली पहिली अडचण आहे, आपल्याला जर का कधी पोटाचे विकार झाले, पोटाचे, तर या विष्णू सहस्त्रनामामधला 16वा जो श्लोक आहे, भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसुः, या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा, पोटाचे विकार बरे होतील. हे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे इथून पुढे सगळे जे श्लोक आणि त्याचा अनुभव, हे आपल्या पुण्यामध्ये सिंहगड रोडला आदरणीय अत्यंत मोठे असे महाराज आहेत, गुरु आहेत, साधक आहेत, शिरीष दादा कवडे यांनी एक विष्णू सहस्त्रनाम रहस्यम नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये हा सगळा विषय त्यांनी मांडलेला आहे. मी त्याच्या आधारेच तुम्हाला सांगतो ही गोष्ट. त्याच्यानंतर आपल्याला जर का मानसिक अस्थिरता निर्माण झाली, मानसिक विकार काही निर्माण झाले, तर सरळ मंत्र म्हणा 18व्या क्रमांकाचा, वेद्यो वैद्य सदा योगी वीरहा माधवो मधु, या श्लोकाचा जप करा. मानसिक विकार कमी होतील. एखादा मुलगा आहे, अभ्यास करतोय, त्याला पण त्याला लक्षात काही राहत नाही, स्मरणशक्ती खूप कमी आहे, तर अशा वेळेला त्याच्याकरता जप करा. महाबुद्धिर महावीर्यो महाशक्तिर महाद्युती अनिर्देश वपुश्रीमान अमेयात्मा महादृक, बुद्धी देणारा मंत्र. एखादी आमची इच्छा असते, वर्षानुवर्ष आम्हाला होतात, पण आमची इच्छा काही पूर्ण होत नाही. कोणाला इच्छा असते आमचं घर व्हावं, कोणाला इच्छा असते आमची गाडी व्हावी, कोणाला इच्छा असते आमचं लग्न व्हावं, कोणाला इच्छा असते आमची नोकरी व्हावी, कोणाला इच्छा असते आम्हाला मूल व्हावं. अशी कुठली तरी इच्छा असते ती बरेच वर्ष आपण झगडत असतो, ती पूर्ण होत नाही. अशा वेळेला इच्छा पूर्ण करणारा यातला जो मंत्र आहे
तो 27वा श्लोक आहे. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधना. त्याच्यानंतर सर्व रोगांच्या नाशासाठी, कोणताही रोग असू दे त्याच्याकरता हा मंत्र घ्यायचा. 31वा श्लोक. अमृतांशुद्भवो भानुष्यच बिंदु सुरेश्वर औषधं जगदसेतु सत्य धर्म पराक्रमः. एखादं कार्य आहे, समजा आमच्या घरामध्ये लग्न निघालं, काही कार्य निघालं, मंगल कार्य निघालं, किंवा आमचं काही कुठे सामाजिक कुठलं काही मोठं काही कार्य आहे, हे कार्य आमचं सिद्धीला जावं असा संकल्प असेल तर समजा तुम्ही पुढच्या वेळेला ठरवलं की काहीतरी सत्संग शिबिर वेळात करायचा, तर कार्य आयोजित केलं बरं का सुद्धा करू, तर असं काही कार्य तुम्ही ठरवलं तर ते भगवंताच्या कृपेने सिद्धीला जावं असं तुम्हाला जर का वाटत असेल तर या घरामध्ये येऊन हा मंत्राचा जप करत चला. भूतभोग्य भवन्नाथः पवन पावनो नमः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः. सगळी कार्य सिद्धीला जातील. तरीच हाती घ्याल तर तरीच द्या. एखाद्या गोष्टीमध्ये विजय पाहिजे, आपल्याला विजय पाहिजे असेल तर युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्त रूपश्च सहस्रजितनंतजित. एखाद्याचा व्यवसाय आहे, चालू आहे व्यवसाय, पण बढती काही मिळत नाहीये, प्रगती काही होत नाहीये, अशा ठिकाणी व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवा. 42वा श्लोक. परदे परम स्पष्ट स्तुष्ट पुष्ट शुभे क्षण. रामो विरामो विरोजो याच्यानंतर येतो, तो मी सांगितलेलाच आहे तुम्हाला, कार्यसिद्धी करणारा मार्ग चांगला मिळण्यासाठी. आता त्याच्या पुढचा, एखाद्याला साधना करायची आहे पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विघ्न येत आहे, साधना पूर्ण होत नाही, अशा वेळेला वैकुंठ पुरुष प्राण हा प्राणद प्रणव पृथु हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षज हा मंत्र घ्या. आता प्रतिकूल काळ आला, अनुकूल काळ नाही, प्रतिकूल काळ आहे, मला कार्य करायचं पण काळ अनुकूल नाहीये मला. अशा वेळेला ऋतु सुदर्शन काल परमेष्टी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण. 45वा श्लोक. अर्थप्राप्तीसाठी 2 श्लोक सांगणार आहे. ज्यांना आर्थिक समस्या आहे पैशाची त्यांनी ते 2 श्लोक म्हणायचे. त्याचा पहिला श्लोक 46वा आहे. विस्तारस्थावरस्थान प्रमाणम बीजमव्ययम अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. अजून एक लक्ष्मी प्राप्ती करता एक मंत्र आहे. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्री विभावना. हा जो मंत्र आहे 65वा श्लोक, हा संपत्ती करता अर्थप्राप्ती करता आहे. त्यानंतर सर्व प्रकारे कल्याण साधून देणारा मंत्र आहे. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपती श्रीमतांबरः. एखाद्याला असं वाटलं की आपल्याला भगवत कृपा व्हावी, याच्याकरता सुद्धा मंत्र आहे, मग तो हाच वापरावा. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्री विभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमान लोकत्रयाश्रयः. समजा आपल्याकडे विवाह कार्य होत नाहीये, वधू आहे किंवा वर आहे पण योग्य वर किंवा योग्य वधू मिळत नाहीये, त्यावेळेस सरळ या मंत्राचा जप करत चला. कामदेव कामपालः कामेकांत कृतागमः अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरो नंतो धनंजय. ब्रह्मज्ञान प्राप्ती करता मंत्र 71वा श्लोक. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवदनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्म ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. मोक्ष प्राप्ती व्हावी अशी ज्याची इच्छा आहे, सद्गती सत्कृती सत्ता सद्बोधी सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः संनिवास सुयामनः. वासना वैयक्तिक खूप राहते आहे, शांती नाही, त्यामुळे अशा वेळेला वासनेच्या क्षयासाठी भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नरः दर्पः दर्पदो दुर्दो दुर्दुरोधा अपराजिता. एखादे शत्रू आहेत, आम्हाला त्रास देत आहेत, त्यांच्या नाशाकरता 88वा श्लोक.
सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापनः न्यक्रोधो दुंबरोश्वतश्चानुरांध्र निशोधनः. आपल्याला कधीही कोणतेही भय वाटलं, भय आणि चिंता या दोन्ही दूर होण्याकरता 89वा श्लोक सहस्राची सप्तजिह्व सप्तैदा सप्तवाहनः अमूर्तिधर नगोचिंतो भयकृत भय नाशनः. आता बरेच वेळेला 50 नंतर असे प्रसंग असतात की आपल्याला झोप येत नाही. विशेषतः काय होतं की झोप येते पण शांत झोप येत नाही. काही ना काहीतरी स्वप्न विचार चालूच राहतात. गाढ निद्रा प्राप्त व्हावी याकरता उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरहा रक्षण संतो जीवन. हा मंत्राचा जप झोपला करायला सुरुवात करा, शांत झोप येईल. आणि बरोबर 99वा श्लोक आहे शांत झोप येण्यासाठी. आता नकळत ज्या गोष्टी आपल्याकडनं पातक घडत असतात त्या पातकांच्या नाशाकरता आत्मयोनि स्वयंजातो वैखान सामगायनः देवकी नंदन स्रष्टा क्षितीश पापनाशनः. असा हा श्लोक आहे. या सर्व श्लोकांचा उपयोग शिरीष दादांनी आपल्या स्वतःच्या आणि त्यांच्या गुरु परंपरेतल्या अनेक भक्तांनी त्यांच्या अडचणी करता असे अनेक मंत्र त्यांनी म्हणून बघितलेले आहे. आणि त्या मंत्रांचे किंवा त्या श्लोकांची त्यांना चांगली फळ मिळालेले अनुभव त्यांनी त्यांच्या तिथे वहीमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी हे सगळे श्लोक या विष्णू सहस्रनाम रहस्य या स्तोत्रामध्ये हे दिलेले आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. मग या श्लोकांचा आपण उपयोग करून हे करू शकतो. वासुदेव हा हे जे नाव आहे वासुदेव काहीही जमलं नाही तरी वासुदेव नाव जे आहे ते सर्व कल्याण साधून देणारं नाव आहे. कर जोडणी विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव म्हणा. कर जोडणी तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव नावाचं महत्व काय आहे? या सगळ्या श्लोकांचं ऐकून झाल्यानंतर या सगळ्या श्लोकांचा सार वासुदेव. कर जोडणी विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव म्हणा. कर जोडणी विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव म्हणा.
पाहावी. एकनाथ महाराजांचं हे गाणं आहे. तर जोडी मी विनवितो तुम्हा, किती सौम्य सांगितलं. हात जोडून एकनाथ महाराज सांगतायत आपल्याला, काही करू नका, काही लागत नाही तुम्हाला, काही आवश्यकता कशाचीच नाही, गा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणून वासुदेव हे नाम, नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र, ज्यांना विष्णू सहस्त्रनाम जर का आपल्या आयुष्यामध्ये 1500 आवर्तन पूर्ण करता आली तर त्यांना मोठा अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लाभतं, असं डोंगरे महाराज काय सांगतात. समजा जर का एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता विष्णू सहस्त्रनाम 12 वेळेला जर का म्हटलं, कोणताही फोटो डोळ्यासमोर ठेवा, राम कृष्ण बालाजी कोणी ठेवा, दिवा लावा, उदबत्ती लावा, विष्णू सहस्त्रनामाच्या आवृत्त्या रात्री 12 वेळेला म्हणा. प्रत्यक्ष भगवंत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार. हे एकादशीच्या दिवशी रात्रीचं फळ आहे. 40 दिवस कोणतंही अनुष्ठान करताना 40 दिवस काढा, दररोज 12 वेळेला विष्णू सहस्त्रनाम म्हणा. असं 40 दिवस न चुकता असं म्हणा. जे अशक्य तुम्हाला वाटतंय ते सगळं शक्य झालेलं तुम्हाला दिसून येईल. अशक्य ते शक्य करतील स्वामी. 40 दिवसाचं अनुष्ठान. बाळकृष्णाची जी मूर्ती असते, काही लोक मुलं बोलत नाहीत, लवकर उशिरा बोलतात किंवा बोललं तर तोत्र बोलतात, काही उच्चारण मुलांना येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, आपल्याच घरातल्या बाळकृष्णाला तुळशी व्हायच्या, तुळशी अर्चन करायचं आणि त्यातलं एखादं पान आपल्या मुलाला स्वच्छ उच्चार येण्याकरता आणि त्याची बुद्धी तेजस्वी होण्याकरता त्याला खायला द्यायचं. हा उपाय तोडगा आहे. वास्तू दोष आपल्या घरामध्ये असतील तर दररोज 3 वेळेला विष्णू सहस्त्रनाम आपल्या घरात मोठ्या आवाजात म्हणा. कोणाला एखाद्या व्यक्तीला आपण बाहेरून जाऊन आलो तर नको त्या जागी जाऊन आल्यानंतर आपल्याला अस्वस्थ होतं बघा. कुठेही पर्टिक्युलर एका जागी जाऊन आल्यानंतर दृष्ट लागल्यासारखं होतं किंवा अस्थिर होऊन जातो आपण, किंवा बाधिक घरामध्ये जाऊन जर का आलं तर आपल्याला त्रास होतो. अशा वेळेला ताबडतोब हातपाय धुवा, दिवा लावा, विष्णू सहस्त्रनाम मोठ्यांनी म्हणा. जी काही बाधा तुमची झालेली असेल त्याचं निवारण होईल. समजा आपल्याला झाली नाही पण आपल्या घरातल्या कोणाला झाली, नवऱ्याला, आपल्या बायकोला, मुलांना, कोणालाही, त्याला म्हणायचं ये बाबा बस माझ्या तरी जरा मी विष्णू सहस्त्रनाम म्हणते तेवढं आई, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, मोठ्याने विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, त्याला ऐकवायचं. बाधा जर का काही झाली असेल तर ती निवारण होईल. असं याचं फल आहे. घरामध्ये जर का कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होतात, सुरक्षित कवच निर्माण होतं. विष्णू मंदिरामध्ये जर का बसून या स्तोत्राचा जर का पाठ केला तर कधीही आपलं अहित होणार नाही, असं त्याचं फल आहे. आपल्या पुण्यामध्ये विष्णू मंदिर कुठे, जुनी मंदिर आहेत दोन. बेलबाग मंदिर आहे, विष्णू मंदिर आहे. तुळशीबाग राम मंदिर आहे. आणि आमच्या पर्वतीला जी विष्णू मंदिर आहे, शाळीग्रामाची मूर्ती पेशव्यांनी बसवलेली आहे त्यावेळेला. आणि शाळीग्राम तर सर्वात श्रेष्ठ आहे विष्णूंचा, त्याचीच बनवलेली नारायणाची मूर्ती चतुर्भुज नारायण आहे. जा पर्वतीला तिथे जाऊन त्याच्या समोर जाऊन बसा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा. आणि त्या पर्वतीच्याच त्या विष्णू मंदिराच्या समोर 250 वर्षापूर्वीचं एक पिंपळाचं झाड आहे, ते आजही तिथे आहे. 250 वर्षापूर्वी त्या पिंपळाची पेशव्यांनी मुंज लावलेला पिंपळ आहे तो. तिथं लिहिलंय पेशव्यांनी या तिथीला या तारखेला त्या पिंपळाची मुंज आहे आणि त्याला मोठा पार बांधलेला आहे आत्ताच्या काळामध्ये. त्या पारावर बसवणे विष्णू सहस्त्रनाम म्हणा, मागे पिंपळ, समोर विष्णू, मध्ये विष्णू सहस्त्रनाम. काय आनंद आहे. त्याच्यानंतर नमो भगवते वासुदेवाय असं सुरुवातीला जप करा, शेवटी जप करा. नमः शिवायचा 11 वेळेला सुरुवातीला, 11 वेळेला शेवटी जप करा. आणि त्याच्यानंतर पिंपळाच्या पारावर बसून विष्णू सहस्त्रनाम म्हणा. हे तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचं तुम्हाला लक्ष फळ मिळेल. विष्णू मंदिरामध्ये, शिव मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन विष्णू सहस्त्रनाम म्हणा. गायीच्या गोठ्यात बसून विष्णू सहस्त्रनाम म्हणा. गायीच्या सान्निध्यात विष्णू सहस्त्रनाम म्हणा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही पेशंटला भेटायला गेला तर अच्युत, अनंत आणि गोविंद या 3 नावांचा त्याच्या शेजारी बसून जप करा. आणि कोणत्याही कामाला आपल्या घरातनं जर का बाहेर पडला तर नारायण 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 4 वेळेला म्हणून उजवा पाय पाऊल टाकायला सुरुवात करा.
या सगळ्या गेल्या 3 दिवस चाललेल्या या प्रवचनाचा सार म्हणून तुम्हाला मी सगळं सांगितलं की आता तुम्ही जे कराल त्याप्रमाणे भगवान हे तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणारच नाही. गोविंद माधव मुकुंद हरे मुरारे शंभो शिवेश शशिशेखर शूलपाणे दामोदर अच्युत जनार्दन वासुदेव याच्या भटाय इति संतत मामनन्ति. जे कोणी हे विष्णू सहस्रनाम म्हणतील, विष्णू सहस्रनाम ऐकतील, त्याला यमानी अशी ऑर्डर देऊन ठेवलेली आहे त्याच्या दूतांना, जे कोणी विष्णू सहस्रनाम म्हणणारे विष्णूंचे भक्त असतील तर त्यांच्याकडे तू त्यांना पकडायचा विचार नाही, त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही तुम्ही. ते इकडे असतील तर आपण इकडे जायचं. त्याच्या भटा त्यांना त्याग करायचा आणि दुसरीकडे रस्त्याने जायचं. बाबा तर विष्णूच्या भक्तांच्या नादी लागायचं नाही अशी कोणी ऑर्डर काढली आहे? यमधर्माने ऑर्डर काढली आहे. देवतांचंही मी तुम्हाला काल सांगितलं, यमाचंही तुम्हाला सांगितलं की यमाचे ऑर्डर आता मी तुम्हाला सांगितले की जे कोणी विष्णूंचं सहस्रनाम म्हणतात त्यांना यमदूत कधीही त्रास देत नाही. त्यांच्याकरता विष्णुदूत उपस्थित असतात, ते कायम करतात. म्हणून आयुष्यभर गंगा, तुळशी आणि विष्णू सहस्रनाम आणि गीता हे सोडायचंच नाही. यानेच आपल्याला मुक्ती आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम या साखळीतून आपल्याला मुक्ती प्राप्त करून देणारं हे नाव आहे. म्हणून या सगळ्यामध्ये जे काही नाव सगळ्यात श्रेष्ठ आहे, देव विठ्ठल देव पूजा सगळे आहेत. राम कृष्ण हरी सगळं विष्णू सहस्रनाम विठ्ठलाच आहे. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. अर्चनाची तयारी करा. हे गाणं नुसतं ज्यांना ज्यांना अर्चन करायचं आहे, ज्यांनी तुळशी निवडून आणल्यात, मी आता गाणं म्हणताना तुम्ही तयारी करा. आपापली तुळस निवडलेली सगळी हातामध्ये घ्या. आपला बाळकृष्ण आणलेला मध्यभागी मराठीत ठेवा. ज्यांना खाली बसता येईल त्यांनी खाली बसा खुर्च्या मागे घेऊन, आणि ज्यांना खुर्चीत बसायचंय त्यांनी समोर एक दुसरी खुर्ची घ्या, त्याच्यावरती अर्चनाला कृष्ण ठेवा. बाकीच्यांनी गाणं आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव पूजा
Hare